भांड्यामध्ये 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि 2 वाट्या रवा जो आहे तो घेतलेला आहे. जर रवा असेल तर 1 वाटी त्याला दही लागतं. छान असं हलवून घ्यायचं. जसं लागेल तसं थोडं थोडं टाकायचं, कारण इडलीला थोडं जे आहे ते घट्ट बॅटर लागतं. छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा मीठ तर लागेल झाला. पेस्ट करण्यासाठी ठेवू, त्याच्यामुळे रवा जो आहे तो छान असा फुलेल. रव्यामध्ये टाकायचं आणि पटकन त्याला झाकून इडलीला शिजवायला ठेवायचं आहे. तर या गोष्टी पटपट करायच्या आहेत. मीठ टाकल्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाही आहे. मीठ टाकली आहे आणि याला छान असं हलवून घेते. त्यामुळे पीठ जे आहे ते छान असं फुगतं. थोडं टाकणार आहोत. इडली खूप छान होते याच्यामुळे. इडली बनवण्यासाठी जे काही लागतं ते मी सगळं चिरून वगैरे ठेवलेलं आहे. त्यात आधी मी टाकलेलं आहे खोबरं, त्याच्यानंतर कांद्यानं खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मिरच्या टाकलेल्या आहेत, मी 3 पीठ टाकलेली आहे. त्यानंतर थोडे भाजलेले शेंगदाणे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे उडीद डाळ थोडी भाजलेली आहे चमचाभर आणि ती गार करून ती सुद्धा टाकते. त्याने खूप छान फ्लेवर येतो. मीठ, साखर थोडीशी टाकायची, असं चाट मसाला हे टाकून तुम्ही याला चटणी नक्की ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी होते. त्याच्यानंतर मी याला थोडं थोडं पाणी घालून जे आहे ते बारीक करते. तर आपण चटणीच्या प्रिपरेशनला स्टार्ट करतोय. तर मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकले आणि आता तेल चांगलं तापलंय. तर यामध्ये थोडेसे मी टाकणार आहे मोहरी, मग जिरे, कढीपत्ता, जिरं, मोहरी हे सगळं क्रिस्पी झालंय. आता गॅस बंद करायचं आहे. मिक्सरमध्ये वाटण जे बारीक केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकते. पाणी सुद्धा टाकायचं आहे. आपल्याला किती पाहिजे छान असं हलवून घेते. आपली छान आणि टेस्टी अशी चटणी रेडी आहे. तर इथे छान अशा इडलीच्या ब्रेकफास्टसाठी मी सुद्धा डिश रेडी केलेली आहे. छान स्पॉन्जी इडल्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ते पण इन्स्टंट.